तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या पिंपळगाव काळे येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी आक्रमक भूमिका घेत खांडवी कुर्हा रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभाराविरोधात 18 जून रोजी धरणे आंदोलन उभारले। पिंपळगाव काळे ते दादुलगाव रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे शेतकऱ्यांचा शेतरस्ता पूर्णपणे दुभागला गेलाय। यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला असून अद्याप कोणत्याही प्रकारचा पर्यायी सर्व्हिस रूट तयार झालेला नाही। बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना शेती कामात अडथळे निर्माण झाले। वेळेवर मशागती व पेरणीची कामे प्रभावित झाली आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करून आपला प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला। सदर आंदोलनामध्ये पिंपळगाव काळे परिसरातील शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे। गेल्या 9 ते 10 महिन्यापासून आम्ही सर्व शेतकरी माननीय तहसीलदार यांच्याकडे आमचा रस्ता नेमका कुठून आहे याची मागणी करत आहोत आणि माननीय तहसीलदार यांनी भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी करून घ्या असे सांगितले आणि पैसे देऊन त्याची मोजणी करून घ्या असे सांगितले। परंतु ज्यावेळेस आम्ही माननीय तहसीलदारांना बावनकुळे साहेबांनी जे नवीन नियम काढले त्याच्यानुसार कोणत्याच प्रकारचा पैसा न लागता तहसीलदारांनीच हे सर्व मोजणी करून रस्ता काढून द्यायला पाहिजे असे आम्ही त्यांना सांगितले। त्यावेळेस माननीय तहसीलदार यांनी त्यांच्याकडून भूमी अभिलेख अधिकारी यांना घटनास्थळी पाठवून शेत रस्त्याची मोजणी केली आणि रस्ता हा आम्हाला लेंडी नाल्यात जे नदी आहे त्यातून काढून दिला। तसं पाहता शेत रस्ता हा लेंडी नाल्यातून नसतो, परंतु त्यांनी तो काढून दिला। तो रस्ता आम्ही मान्य केला आणि त्या जो रस्ता आहे तो रस्ता या सार्वजनिक बांधकाम विभाग जो रोड जात आहे त्याचा जो पूल आहे त्या पुलामुळे दुभागला गेला आणि या जो रस्ता दुभागल्यामुळे त्या रस्त्यावर उतरण्यासाठी आम्हाला रस्ता नव्हता आणि नंतर मग आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे मागणी केली की आम्हाला त्या रस्त्यावर उतरण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड पाहिजे। तसं आम्ही मागणी माननीय तहसीलदार SDO यांच्याकडेही केली आणि त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे फोनवर त्यांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांना तो रस्ता काढून द्या। तसंच आमदारांनी सुद्धा सांगितलं की रस्ता काढून द्या, परंतु हे जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे हे रस्ता काढून देण्यासाठी टाळाटाळ करत होते। त्यांना म्हणजे SDO, तहसीलदार, त्याच्यानंतर आमदार, ठाणेदार या सर्वांनी विनंती केली, पण ते मान्य करायला तयार नव्हते। त्यासाठी शेवटी आम्हाला आज हे धरणे आंदोलन करावं लागलं।